जन्माला आपण आलो पण आम्हाला आम्ही का आलो हेच माहित नाही, ठाऊक नाही, कुठून आलो हेही माहित नाही. मी आलो कुठून? मी वासुदेव तत्वता. मी आलो कुठून? आम्ही वैकुंठवासी. जायचं कुठे आहे तेही ठाऊक नाही. माणसाला मी कोण आहे हे कळायला पाहिजे. मी कोण आहे हे नाही कळालं तरी चालेल, मी कुठून आलो हे कळायला पाहिजे. मी कुठून आलो हे जरी नाही कळालं तरी मला कुठे जायचं एवढं तरी कळायला पाहिजे. मी कोण आहे कळायला पाहिजे. नाही कळालं मी कुठून आलो ते कळायला पाहिजे, तेही नाही कळालं. मला कुठे जायचंय तेही माहित नाही. मला असं म्हणायचंय, कोण आहे माहित नाही, कुठून आलो माहित नाही, कुठे जायचं माहित नाही, पण सध्या तरी निदान कुठे एवढं तरी कळायला पाहिजे. सध्या मी कुठे आहे, मी काय करतोय, मला काय करायला पाहिजे, काय त्यांचे काय ग्राह्य, काय सोडायचं, काय ठेवायचंय, या सगळ्या गोष्टींचा विचार मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच दे. संतांना हे कळालं म्हणून त्यांची सरली धार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. भगवंताची शरणागती एवढ्यासाठीच आहे की मी वासुदेव, मी देव सांगता मम वांश जीव लोके, मी भगवंताचा, मी ईश्वराचा अंश आहे. देवाने 83,99,999 प्रजाती जन्माला घातली. देवाने त्यांच्याकडे पाहिलं, देवाच्या लक्षात आलं नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन, याच्यातली एकही जात माझं भजन करत नाही. म्हणून भगवंतानं 84 लक्ष योनी बनवली मानवाची. पाहुणी नर देहासी सुख जा हले भगवंतासी. सुंदर असा नरदेह भगवंतानं तुमच्या आमच्या हातात दिलेला आहे. पशु का होत पण या नरका कचून होय, नरकुच करणे करे तो नरका नारायण होय. नराचा नारायण, मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं सुंदर असा नरदेह तुमच्या आमच्या ताब्यात दिला. पण या नरदेहाची किंमत काहींना कळाली पण मिळालं नाही, काहींना मिळाला पण कळाला नाही, काहींना कळालाही नाही मिळालाही नाही. सध्या तर लोक भांबावलेले आहेत, हायपर टेन्शन बॉदरेशन मध्ये जीवन जगतायत. सध्या तुमच्या घरामध्ये सगळं सेट आहे, टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, तुमच्या घरात सगळं सेट आहे, फक्त तुमचा माइंड अप सेट आहे. आणि तो माइंड सेट करण्याकरताच हे 2 तासाचं ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. भांबावलेले आहेत लोक, भांबावलेले हायपर टेन्शन मध्ये. काही लोक रस्त्याने चालता चालता त्यांचेच बोलतायत, काही ज्या एसटीतून उतरतायत त्याच एसटीत चढतायत. जीवनातलं स्वास्थ्य हरवून बसलेत, जीवनातलं सुख हरवून बसलेलं आहे. आणि मग संसारामध्ये त्रस्त झालेला तो जीव जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणांची शरणागती पत्करून त्याने सांगितलं, तुकोबराया सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया. उभा आयुष्य सुखाची अभिलाषा बाळगून त्या ठिकाणी मी अपेक्षा केली पण सुख मिळालं नाही. मला सुखी व्हायचंय. महाराज म्हणले, ज्या संसारामध्ये तू आलेला आहे हा संसार अत्यंत विचित्र आहे, भयानक आहे. तू जर या संसारामध्ये जन्माला आला, तुला जर सुखाची अपेक्षा आहे, तुला जर सुख पाहिजे असं वाटत असेल, मग तुला विचार करावा लागेल. महाराज म्हणतात, विचार करेल तो पुरुषू, विचार न करे तो पशु. जो विचार करतो तो माणूस आहे. जन्माला येतो तो माणूस, चूक होते तो माणूस, चूक सुधारतो त्याला मनुष्य म्हणतात, आणि चूक सुधारून जो आचरणात आणतो त्याला महात्मा म्हणतात. महाभारतामध्ये आत्म्यापासून परमात्म्यापर्यंतचा प्रवास सांगितलेला आहे. आत्मा, पापात्मा, दुरात्मा, धर्मात्मा, महात्मा, हुतात्मा आणि शेवटी परमात्मा. आत्मा, नंतर आहे दुरात्मा, दुरात्मा म्हणजे दुर्योधन, पापात्मा धृतराष्ट्र, धर्मात्मा धर्मराजा, महात्मा विदुर, हुतात्मा अभिमन्यू आणि परमात्मा भगवान श्रीकृष्ण. आत्म्यापासून परमात्म्याचा जो प्रवास आहे तो जर करायचा असेल तर तुला एक करावं लागेल, हा भवसागर तरून जावं लागेल. महाराज म्हणतात, जर तुला भवसागर तरून जायचे, त्याने सांगितलं, महाराज मग पुढच्या वर्षी विचार करू का? महाराज म्हणले, नाही, पुढच्या वर्षी विचार करून भागणार नाही. कारण लोक सांगतात ना, चांगला माणूस होता महाराज, त्याचं का मरायचं वय होतं का? त्याचं माझं शिक्षण सोबतच झालं, व्यवसाय मी दोघांनी सोबतच सुरू केला. आम्ही एकाच ठिकाणी शाळेमध्ये जायचो, एकाच सायकलवरती डबल सीट बसायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकाच डब्यात जेवण करायचो, एकच पुस्तक पाळायचो, 2 कॉप्या करायचो. सकाळी 2-2, 3-3 किलोमीटर त्या ठिकाणी पळत जायचा नीलकमल फॅक्टरी पर्यंत, व्यायाम करायचा, कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका, रामदेव बाबाचे सगळे प्रोडक्ट वापरायचा. तो इतका चांगला माणूस महाराज. रात्री 11:30 वाजेपर्यंत आम्ही एका ठिकाणी बसून पित होतो चहा. मला म्हणला, जीव कसा घाबरा होतोय. घरी गेला बायकोला सांगितलं चहा ठेव. बाईनं चांगलं विचारलं, चहा आल्याचा ठेव का गेल्याचा ठेव? याने सांगितलं आता गेल्याचाच ठेव. बाईने चहा उकडला, कप बशी दिला, याने कपातला चहा बशी होतला, बशी उचलली, तोंडाला लावली, पहिलाच घोट घेणार तितक्यात ऊन उगोच की
हैराणीतली वाच आहे ती. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, राम राम स्मरारी. महाराज पुढच्या वर्षी म्हणले नाही, एका वर्षाची किंमत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. ज्याचं 1 मार्काने 1 विषय राहिला आणि त्याचं पूर्ण वर्ष वाया गेलं, एका वर्षाची किंमत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याची किंमत मातृत्वाच्या वाटेवरती असणाऱ्या त्या माऊलीला विचारा. एका आठवड्याची किंमत वृत्तपत्राच्या संपादकाला विचारा. एका दिवसाची किंमत आपलं संपूर्ण साम्राज्य दान करून आपलं मरण 2 दिवस पुढे ढकलणाऱ्या अलेक्झांडर सिकंदरला विचारा. याद रख सिकंदर के हौसले तो आले थे, जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. सिकंदराने आपलं संपूर्ण साम्राज्य दान करून आपलं मरण फक्त 2 दिवस पुढे ढकल पाहिजे. एका दिवसाची किंमत सिकंदराला विचारा. एका तासाची किंमत 1 तास उरला खटवांग रायाशी. सूर्यवंशामध्ये खटवांग नावाचा एक राजा होऊन गेला, त्याला विचारा एका तासाची किंमत काय असते. एका मिनिटाची किंमत त्याला विचारा. जो पुलवामा हल्ल्यामध्ये ज्यांची गाडी 1च मिनिटानं पुढे निघून गेली, मागे बॉम्बस्फोट झाला, त्या सैनिकांना विचारा एका मिनिटाची किंमत काय असते. आणि एका सेकंदाची किंमत ज्याचा मृत्यू ज्याने डोळ्यासमोर पाहिला व त्या ठिकाणी त्याच्यातून वाचला, त्याला विचारा एका सेकंदाची किंमत काय असते. महाराज सांगतात, भगवंतानं तुमच्या आमच्या हाती जी सत्ता दिलेली आहे, घासगेडी सत्ता नाही हाती. घासगेडी सत्ता नाही हाती. परवाच्या दिवशी आमच्या गल्लीतलं एक म्हातारं सकाळी पोहे नाश्त्याला करायला बसलं. प्लेट हातात घेतली, चमच्यात पोहे उचलले, पहिलाच चमचा भरला आणि तोंडापर्यंत नेला. तितक्यात घासगेडी सत्ता नाही हाती. मायबाप महाराज म्हणता, बाबा माणसाच्या जीवनाचं नश्वरत्व इतकं भयानक आहे, म्हणून एका वर्षाचा, महिन्याचा, दिवसाचा, आठवड्याचा, दिवसाचा, तासाचा, मिनिटाचा, क्षणाचा विचार करू नको. मग काय कर, अभंगाच्या पहिल्या
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. प्रत्येक क्षणाला हा विचार कर, कारण माणूस प्रत्येक क्षणाला म्हातारा होतोय, प्रत्येक क्षणाला काळाच्या जवळ जातोय. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा तुम्ही आपण प्रत्येक जण काळाच्या जवळ जातोय. भागवतामध्ये एक कथा आहे ते गजेंद्र मोक्षाची. तो हत्ती आहे, त्या हत्तीचा पाय मगरानं पकडलेला आहे. ही हत्तीची कथा नाही, तुमची माझी सगळ्यांची व्यथा आहे. संसार रूपी सरोवर आहे, जीव रूपी हत्ती आहे, काळ रूपी मगर आहे, माया रूपी पाणी आहे. काळाची उडी पडेल बा जेव्हा. काळाला आणि सापाला शास्त्रामध्ये, मगराला सापाला काळाची उपमा दिलेली आहे. काळ तुमचा माझा प्रत्येकाचा आधी पाय धरतो, म्हणून मरताना माणसाच्या पायातली क्षमता नष्ट होते.